श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश तुम्ही पाहून दुर्लक्ष करू नका. तुमचा जर खरंच देवावरती विश्वास असेल तर आजचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. या संदेशामध्ये तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकण्याची ताकद आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये जे ध्येय गाठायचे आहे, जे स्वप्न आहेत आणि ती पूर्ण करायची आहे, ते सर्व स्वप्न हा संदेश पूर्ण करून देणार आहे. हा संदेश कोणताही मामूली संदेश नाही. या संदेशाला शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुमच्या जीवनात काही असे चमत्कार घडतील ज्याला पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. स्वामी म्हणतात, लक्ष द्या त्या लोकांनी ज्यांनी आयुष्यामध्ये काहीतरी चुका केल्या आहेत. त्यांच्यासाठी ही एक खूप महत्त्वाची आणि चांगली संधी आहे काहीतरी नवीन करून सुधारण्याची. पुढे जाण्याआधी एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. तुमच्या जे काही मनोकामना आहेत ते सर्व काही आज देव स्वतः येऊन पूर्ण करेल. तुमचा देवावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही देवाला मानत आहात. देव सदैव तुमच्या पाठीशी आहे. देव कुठेही गेलेला नाही. देव म्हणतो, अशा लोकांनी आयुष्यात कधीच घाबरायचे नाही. तुम्ही लोक फार शूर असता, फार वीर असता, पण तुम्हाला भीती खूप वाटते. आयुष्यामध्ये तुमचं भविष्य काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. देव आज तुमच्या सोबतीला आला आहे. आत्ताच तुम्ही स्वामींचे नाम स्मरण करा. या संदेशामध्ये तुम्ही असेच शेवटपर्यंत ऐकत राहा, कारण हा संदेश कुठल्याही प्रकारचा मामूली संदेश नाही. या संदेशाला शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यात काही असे चमत्कार घडतील ज्यांना पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुम्ही आयुष्यात मेहनत खूप करत असाल आणि तुम्हाला त्याचे योग्य ते फळ कदाचित मिळत नसेल, तर तुम्ही एका गोष्टीकडे लक्ष द्या. तुम्ही जे काहीही करत आहात त्यामध्ये तुमची कुठेतरी चूक होत आहे आणि ती चूक जोवर तुम्ही शोधणार नाही तोवर तुम्हाला आयुष्यात अडचणींना सामोरे जावे लागेल. अडचणी आयुष्यात येत असतात, पण त्यांचा जोवर तुम्ही एक समाधान, एक उपाय शोधणार नाही तोवर तुम्हाला त्या येतच असतील. आयुष्यामध्ये कधीच कोणाबद्दल जास्त वाईट विचार करू नका, कारण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट विचार करता तेव्हा कुणीतरी तुमच्याबद्दलही त्याच प्रकारे वाईट विचार करेल हे मात्र विसरू नका. देव सर्व पाहत असतो. काही लोकांना वाटते की देव आपल्यावर लक्ष ठेवून नाही. देव तर आपला आहे. आपण त्यांना मानतो, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो, पण आपण वाईट दुसऱ्यासोबत काही केलं तरी तो देव आपल्यासोबत राहील. तर असं नसतं. देवाला सुद्धा कर्मापुढे झुकावंच लागतं. तुम्ही देवाची कितीही श्रद्धा करा, देवाची भक्ती करा, पण जर वाईट कर्म कराल तर नक्की देवसुद्धा तुमची मदत करू शकणार नाही. तुमच्यासोबतसुद्धा वाईट होईल. पण तुम्ही तसे नाही. तुम्ही सदैव चांगलेच कर्म करत आले आहात आणि कदाचित खूप वेळा तुमच्या संगे तरीही वाईट झालेलं आहे, पण ते असं त्यामुळे झालेलं आहे कारण तुम्ही या आधीच्या जन्मामध्ये खूप काही वाईट कर्म केले होते. त्याचे फळं तुम्हाला या जन्मात मिळत आहेत. पण तुम्ही विश्वास न तोडता तुम्ही पूर्ण विश्वासाने देवाची भक्ती करत असाल, स्वामींचे नामस्मरण करत असाल तर स्वामी त्यांचे दर्शन नक्की तुम्हाला देतील. तुमचा स्वामींवरती विश्वास आहे ना, मग तो असाच राहू द्या. स्वामी एक ना एक दिवस तुम्हाला अनुभव देतील. तो दिवस आता फार दूर नाही. येत्या आठवड्यातच तुम्हाला स्वामींचा मोठा चमत्कार जाणवेल. काळजी करू नका. स्वामी सदैव पाठीशी आहेत. त्यांचे चमत्कारसुद्धा आपल्याला आता लवकरच पाहायला मिळणार आहेत.
तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि मनातील भीती, सर्व चिंता काढून टाका. स्वामी आपल्या सोबतीला आहेत. या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि आपले कार्य सतत करत राहा. आयुष्यामध्ये तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचे असेल तर तुम्ही त्यामागे लागा जी गोष्ट तुम्हाला आवडते. आयुष्यामध्ये तुम्हाला जर एखाद्या गोष्टीत खरंच यशस्वी व्हायचं आहे तर त्या गोष्टीत तुम्हाला दिवस रात्र करून एवढी मेहनत घ्यावी लागेल की ती गोष्ट समजा तुमच्या नशिबात नसली तरी देवाला ती तुम्हाला देणं भागच पडलं पाहिजे. असं काही करा. आयुष्यामध्ये फार अडचणी आहेत. त्या अडचणी तोवरच आहे जोवर आपण त्यांचा सामना करत नाही. एकदा का आपण त्या अडचणींचा सामना करायला लागलो की त्या अडचणी हवेसारख्या आपल्या आयुष्यातून निघून जातात. अडचणी हे येतच असतात. त्यांचा जोवर आपण सामना करत नाही तोवर ते आपल्याला सोडून जाणार नाही. अडचणींना दूर पळवण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे जे आपल्याला अडचण आलेली आहे त्याबद्दल रडत बसणं सोडून त्या अडचणीचा थोडासा विचार करून योग्य ते मार्ग निवडणे. तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाणार आहात या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि आपले कार्य करत राहा. उतार चढाव आयुष्यात येत असतात पण एक ना एक दिवस ते नक्की बरे होतील. तुम्ही एक ना एक दिवस त्या स्तराला जाल जी तुम्ही अपेक्षा करीत होते. विश्वास ठेवा आता सर्व काही तुमच्या मनासारखंच होणार आहे. फक्त थोडे दिवस तुम्हाला थांबावं लागेल. आयुष्यामध्ये सदैव सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्या कारण सकारात्मक गोष्टी आपल्याला एका नवीन स्तराला वेगळ्या प्रकारे घेऊन जातात. लोक जे विचार करतात ते त्यांना मिळत नसल्यामुळे ते नाराज होतात. पण तुम्ही असे मुळीच नाही. तुम्हाला जर एखादी गोष्ट मिळत नसेल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करता, मेहनत करता आणि तरीही जर मिळत नसेल तर तुम्ही तुमचे मार्ग बदलता. त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचे रस्ते हे तुम्ही खूप वेळा बदलून पाहता. मात्र तुम्ही तुमचे ध्येय कधीच बदलत नाही आणि हेच एका हुशार माणसांचे लक्षणे असतात. लोक आपले ध्येय बदलतात का तर ते त्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते. त्यामध्ये त्यांना खूपच अडचणी येत होत्या. पण तुम्ही ध्येय नाही तर मार्ग बदलता. आयुष्यामध्ये जोपर्यंत तुम्ही जे काही करायची इच्छा ठेवता आणि त्यासाठी मेहनत कराल पण ते तुम्हाला लवकर यश नसेल मिळत तर तुम्हाला आणखीन प्रयत्न करावे लागेल. आता काळजी करणे सोडा कारण आता तुमचं भविष्य हे पूर्णपणे सकारात्मक याने भरणार आहे. येणाऱ्या पुढील काही वर्षात तुम्ही एवढे जास्त अमीर व्हाल, एवढ्या जास्त तुमच्याकडे पैसा असेल, एवढं मोठं तुमचं नाव असेल जेवढं कधी तुम्ही विचारही केला नव्हता. आता तुम्ही ज्या गोष्टी स्वप्नातसुद्धा विचार नव्हत्या केल्या त्या सत्यात येण्याचं सुरू झालं आहे. आता तुम्हाला चिंता करण्याची काहीही गरज नाही. आता फक्त तुम्हाला थोडंसं संयम ठेवायचं आणि त्यानंतर तुम्हाला असं आयुष्य जगायला मिळणार आहे जे की तुम्ही आत्तापर्यंत जगायचेच राहिले आहात. आता येणाऱ्या काही दिवसातच तुमचं असं आयुष्य चालू होतं आहे जेथून तुम्ही आयुष्य जगण्याची खरी मजा घेणार आहात. आता फक्त थोडासा धीर धरा. तुमच्या थोडासा संयम ठेवल्याने आता तुमचं पुढील येणारं आयुष्य हे खूप पुढच्या स्तराला वेगळेपणाने जाणार आहे. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. तुमच्या जर कोणत्या गोष्टी चुका होत असतील तर त्या चुका शोधून काढा. त्या चुका का होत आहेत याकडे लक्ष द्या आणि प्रयत्न करा. तुम्ही यशस्वी व्हाल. चुका प्रत्येकाच्या होतात पण जो ते चूक सुधारतो आणि पुन्हा प्रयत्न करतो तोच आयुष्यात खरा यशस्वी होतो. आता तुम्ही काळजी नका करू कारण आता तुम्ही लवकर खूप यशस्वी होणार आहात. आता तुमचा विजय सर्वांना थक्क करणार आहे. तुमचा विजय काही मामूली किंवा सामान्य विजय नसणार आहे. तुमचा विजय तर असामान्य आणि खूप जास्त भारी असणार आहे.
आता तुमच्या आयुष्यात जो चमत्कार होणार आहे त्याचा तुम्हाला लवकरच अनुभव येईल. आता तुम्ही आयुष्य प्रॅक्टिकलपणे जगत आहात आणि त्या गोष्टीचे नक्की तुम्हाला अनुभव येणार. विश्वास ठेवा, स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत आणि अशक्यही शक्य करतील स्वामी. आपलं आयुष्य हे वेगळेपणाने जगणे. आयुष्यात बाकीच्या लोकांसारखं फक्त मेहनत करण्याला घाबरणं नाही आणि सतत मेहनत करत राहणं, सतत आशावादी राहणं, आयुष्यात प्रयत्न करणं, कधी न सोडणं हे तुमचा स्वभाव आहे. आणि तुम्ही यश मिळो अथवा न मिळो, तुम्ही कधीच मोटिवेट किंवा डिमोटिवेट होत नाही. तुमचं जे ध्येय असते की याला मिळवायचं किंवा हे करायचं, ते तुम्ही करेपर्यंत मेहनत हे वाढवत जाता आणि त्यामुळेच तुम्ही आयुष्यात खूप लवकर यशस्वी होता. तुमचे यशस्वी होणे हे सर्व लोकांना एक प्रश्नच असतो की तुम्ही इतके यशस्वी कसे होता. तर त्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की तुमचे कष्ट आणि तुम्ही सतत घेत असलेली मेहनत हे लोकांना सांगत असते की तुम्ही यशस्वी कसे आणि कसे काय झाले आहात. नम्रता हाच माणसाचा खरा दागिना आहे. नम्रता असेल तर माणूस काहीही करू शकतो आणि तो दागिना तुमच्याकडे आहे. तुम्ही खूप नम्रशील आहात. तुम्ही प्रत्येकाशी नम्रतेने वागता, प्रत्येकाशी चांगले वागता. तुमचा स्वभावसुद्धा खूपच चांगला आहे आणि तुम्ही सर्व गोष्टीत खूप संस्कारी आणि चांगले आहात. विश्वास ठेवा, आता तुमची वेळ बदलली आहे. येणाऱ्या काही पुढील काळात तुम्ही पूर्णपणे एका चांगल्या स्तराला जाल. आता ती वेळ मुळीच राहिलेली नाही ज्यामध्ये तुम्हाला आता फक्त कष्ट करायचे आहेत आणि मिळणार काहीच नाही. आत्ताची वेळ ही पूर्णपणे बदललेली आहे. या वेळेला आता तुमची गरज नाही, आता तुम्हाला या वेळेची गरज आहे. असे दिवसे आता गेले. आता या वेळेला खरं तर तुमची गरज आहे, कारण ही वेळ तुम्हाला म्हणत आहे तुम्ही तिच्यासोबत राहा. तुम्ही आधी खूप मेहनत केली ती जेव्हा वेळ तुमची नव्हती. आता त्या मेहनतीच्या जोरावर तुमची वेळ आली आहे. आता वेळ तुमच्यासाठी थांबून आहे. आता वेळ तुमच्या सोबत येत आहे. आता तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला नक्की यश मिळेल. फक्त विश्वास ठेवा, यश मिळणारच. आता तुम्ही प्रयत्न करत आहात ते काही वाया जाणार नाही. तुमचे प्रयत्न तुम्हाला नक्की एक दिवस एवढे यशस्वी करतील ज्याबद्दल कदाचितच तुम्ही कधी विचार केला असेल. आता लोकांसारखा विचार नाही करायचा. लोक काय फक्त विचार करत बसतात. आपले दिवसे, आपले महिने आणि आयुष्य हे असेच वाया घालतात. तुम्ही विचार कमी करा आणि काम जास्त करा, त्यानेच तुम्हाला यश मिळण्याचे चान्सेस अधिक वाढतील. आत्ताचं हे जग 2024 पूर्णपणे बदलून आहे. या जगामध्ये लोकाला बोलणारा नाही तर करणारा पाहिजे. तुम्ही करणारे बना. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. मग एकदा का तुम्ही करणारे झाले की प्रत्येक गोष्ट तुम्हाला ज्याप्रमाणे आणि जशी हवी आहे त्याचप्रमाणे मिळेल. काळजी नका करू. फक्त तुम्ही जे काही करण्याचा विचार करताय ते आता थांबवा आणि ते करायला सुरुवात करा. तुम्ही जर आधीच एखाद्या गोष्टीचा निर्णय लावसाल की ही वस्तू होईल की नाही, की हे गोष्ट होईल की नाही, तर त्यामुळे तुम्ही आयुष्यात खूपच मागे राहाल. पण जोवर तुम्ही आयुष्यात हे समजून घेणार नाही की तुम्हाला ते करायचंच आणि करायचंच, तोवर तुम्ही काहीही करू शकणार नाही. काट्या वाचून गुलाब नाही, तसेच समस्या वाचून आयुष्य नाही. जसे गुलाबाला काटे राहणारच, त्याशिवाय ते गुलाबाचं फूल नाही, तसे या जीवनात, या आयुष्यात काटे तुम्हाला मिळणारच. म्हणजे संकटे तुम्हाला येणारच. अडचणी तुमच्या आयुष्यात येतच राहतील आणि ते तोपर्यंत येतील जोपर्यंत तुम्ही एका चांगल्या स्तराला जाणार नाही. आयुष्यात तुम्ही एका चांगल्या मुकाम हासिल करणार नाही.
जेव्हा तुम्ही एवढ्या लायक व्हाल की तुम्ही सर्व काही योग्य कराल, तेव्हा ही अडचणी आणि संकटे येणे आपोआपच ईश्वर स्वतः बंद करेल. तुम्हाला आता काळजी करण्याची काहीही गरज नाही. आता यश तुम्हाला लवकर मिळणार आहे. ते यश तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. आता काळजी करण्याचे दिवस संपले आहेत. आता कुठलीच काळजी तुम्हाला सतवेल याची तुम्ही चिंताच करू नका, कारण आता पूर्णपणे दिवस बदलले. एक लक्षात ठेवा, दिवस कधीच सारखे नसतात. आज जर तुम्ही 100 रुपये कमवले, तर उद्या किंवा परवा किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही कधी 200, कधी 400, कधी 500, तर कधी 50च असे रुपये कमवू शकाल. म्हणतात ना, दिवस हा कधी सारखा नसतो. आज असा तर उद्या तसा. नक्की तुमची वेळ बदलेल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. वेळ ही बदलत नसते, तर ती बदलावी लागते. तुम्ही आता प्रयत्न कराल आणि मेहनत कराल तर नक्की तुम्ही तुमची वेळ बदलून घ्याल. वेळ स्वतः बदलावी लागते. वेळ स्वतःहून कधीच येत नाही किंवा बदलत नाही. त्यासाठीही झटावं लागतं, कष्ट करावे लागतात, दिवस रात्र एक करून मेहनत घ्यावी लागते. जीवनाला सामोरे जाण्याचे शिक्षण अनुभवातून व चिंतनातून मिळते. आयुष्यात जर पुढे जायचे तर तुम्ही चिंता केली तर मुळीच जाणार नाही, पण जर चिंतन केले, अनुभवले तर नक्की पुढे जाल. संयोग आणि वियोग यांच्या अद्भुत रसायनाला जीवन असे म्हणतात. जेव्हा तुमच्या आयुष्यात एक संयोग येईल आणि वियोग म्हणजे तुम्ही स्वतः कर्म करून एक योग आणाल, तेव्हा त्या दोघांचेही मिश्रण म्हणजे तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. स्वतः जवळचे नव्हे तर स्वतःच समर्पित झाल्याशिवाय मन शांती लाभत नाही. जगात 2 प्रकारची माणसे असतात. एक कामे करणारे आणि दुसरे काम न करता त्यांचे श्रेय घेणारे. काम करणाऱ्यांच्या गटात जायचे प्रयत्न करावे लागतील, कारण तिथे कमी स्पर्धा असते असं नाही. आणि जर तुम्ही आयुष्यात काही करण्याची इच्छा ठेवत असाल तर प्रयत्न करणे फार गरजेचे आहे. प्रश्न एखादा असो किंवा 1000 असो, ते जर सोडवायचे असतील तर फक्त विचार करून ते सुटणार नाही. तुम्हाला आता ते सोडण्याची तयारी करावी लागेल. आता तुम्ही यापैकी कोणताही एक अंक निवडून हा संदेश पाहत आहात, म्हणजे तुम्ही तुमच्या अक्षराचा पहिला अंक म्हणजे जो अक्षर आहे तो निवडून हा संदेश पाहत आहात. तुम्हाला नक्की मिळेल त्यात यश जे तुम्ही कराल. स्वामींवर लक्ष द्या, स्वामी तुमच्यावर लक्ष देतील. स्वामींवरती लक्ष देणे म्हणजे फक्त त्यांचे नाम स्मरण करणे होय. जेव्हा तुम्ही स्वामींचे नाम स्मरण कराल तेव्हा स्वामी स्वतःवरून तुमच्यावरती लक्ष ठेवतील. तुम्हाला कोणत्याच अडचणीत ते येऊ देणार नाहीत. जसे तुम्ही संकटात सापडले आहात, त्याला संकट नाही म्हणायचं, कारण ते स्वामींनी आपली परीक्षा घ्यायला एक प्रश्न समजा पाठवलेला असतो. त्यांना आपल्याला सोडवायचं असते आणि जीवनात पुढे जायचं असते. स्वामी आपल्या सोबतीला आहे, ते नक्की आपल्याला मदत करतील. या गोष्टीवर विश्वास ठेवायचा असतो. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जसे तुम्ही विचार करता तसे तुम्ही बनत जाता आणि जसे तुम्ही कर्म करता त्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळते. जसे तुम्ही वागता त्याप्रमाणे तुम्हाला परत वागणूक मिळते. जसा तुम्ही एखाद्यावर विश्वास दाखवता त्याचप्रमाणे कोणी दुसरासुद्धा तुमच्यावर तसाच विश्वास दाखवतो. तुम्ही समजा जर एखाद्याला फसवलं तर देव वरून सर्व पाहतोय, तुमचा हिशोब तो नक्की करेल. स्वामी म्हणतात, तुम्ही असे लोक आहात जे विचार करता आणि कामसुद्धा करता. या जगात 2 गटात लोक असतात, एक जे फक्त विचार करतात आणि दुसरे फक्त काम करतात. पण तुम्ही त्या दोघांचे मिश्रण म्हणजे तिसरा गट आहात. तुम्ही विचारसुद्धा करता आणि कामसुद्धा करता. त्यामुळेच तुम्ही बाकीच्यांपेक्षा वेगळे आणि चांगले
एक लोक आहात. तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचंय हे तुम्हाला माहिती आहे आणि कधीपर्यंत आणि कशा मार्गावरून व्हायचंय ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. स्वामी म्हणतात तुम्ही आयुष्यात कधीच खचत नाही. कितीही संकटे येऊ, तुमची सहनशीलता हे बाकीच्यांपेक्षा फार जास्त आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबापेक्षा फार जास्त सहनशील आहात. तुमचा कुटुंबसुद्धा एवढा सहनशील नाही जेवढे तुम्ही एकटे आहात. स्वामी म्हणतात जसा आयुष्यात मेहनत आणि कष्ट याशिवाय आपण काहीही अचीव करू शकत नाही, काहीही मिळवू शकत नाही. पण सोबतच आपण खूप वेळा विचार केला असेल, तुम्ही खूप वेळा एखाद्याकडे पाहून विचार केला असेल की याचं नशीब तर फारच चांगलं आहे, याला हे कमी मेहनतीत भेटत आहे. तर त्यामागे नशीब नसतो, त्यामागे एक गोष्ट असते, ती म्हणजे देवावरची श्रद्धा आणि भक्ती. आता हो, नशिबाचा 1% भाग असतो आणि मेहनतीचा 99% भाग असतो. पण ते 1% भागसुद्धा आपल्याला सोडायचा नाही. तर त्यासाठी आपण देवाचे थोडे नामस्मरण केले, थोडा आपल्या दिवसातून 1 ते 2 मिनटं वेळ काढून त्यांचे विचार जीवनात घेतले, त्यांचे नामस्मरण केले, तर आपल्याला तो भागसुद्धा मिळतो. मग आपल्याकडे पूर्ण 100% यशस्वी होण्याचा भाग असतो आणि त्यामध्ये आपण नक्कीच यशस्वी होतो. एक लक्षात घ्या, तुम्हाला कोणाकडूनच भिण्याची गरज नाही. तुम्ही आता त्या गोष्टी करत आहात जे लोकांना कंटाळून सोडल्या होत्या, पण ते यशस्वी झाले नव्हते. आणि तुम्ही न कंटाळताच न सोडून त्यामध्ये प्रयत्न करून आज यशस्वी झाले आहात. आता चिंता करण्याची काहीही गरज नाही. तुम्हाला जर आयुष्यात पुढे जायचे तर तुम्हाला मेहनत करावी लागेल, पण सोबत देवावर विश्वाससुद्धा ठेवावा लागेल. या जगात असा कोणीही नाही तो फक्त मेहनतीवर पुढे गेला. त्याच्या आयुष्यात देवाचे चमत्कारसुद्धा होतात. आता या संदेशामार्फत तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की जर तुम्ही आयुष्यात फक्त मेहनतीवर विश्वास ठेवत असाल तर थांबा, आत्ताच सावध व्हा. तुम्हाला देवावर सुद्धा विश्वास ठेवावाच लागेल, कारण देव असे चमत्कार घडवतात, असे चमत्कार करतात जे पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. तुम्ही तुमचा देवावर एवढा विश्वास ठेवा की देव स्वतः त्याच्यापेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास ठेवेल. आता या संदेशाला तुम्ही शेवटपर्यंत ऐकत आहात, याचा अर्थ तुमचा देवावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याचमुळे तुमच्या जीवनात खूप चांगल्या गोष्टी आता घडणार आहेत. आता काळजी करण्याचे काहीही कारण नाही. देव सदैव तुमच्या सोबतीला आहे. तुम्ही हा संदेश जर शेवटपर्यंत ऐकला असेल तर ते आम्हालाही समजेल. फक्त त्यासाठी लव यू स्वामी असे कमेंटमध्ये टाईप करा. आम्हाला नक्की कळेल की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे. स्वामी म्हणतात जो व्यक्ती माझी भक्ती करतो, ज्या व्यक्तीला माझे नामस्मरण घेणे आवडते, असे व्यक्ती आम्हाला खूपच आवडत असतात. ते आमचे जिवलग असतात. ते सदैव आमच्या डोळ्यासमोर असतात. आम्ही सदैव त्यांच्यावर नजर ठेवतो. आम्ही सदैव त्यांची काळजी घेतो. आयुष्यात त्यांना कधीच हरू देत नाही. ज्याबद्दल ते विचार करताय त्या गोष्टी त्यांना आम्ही नक्की यशस्वी होऊन प्राप्त करून देतो. विश्वास ठेवा, तुम्ही यशस्वी व्हाल. स्वामी समर्थांचा हात तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला घाबरण्याचे कारण काय? आता फक्त यशस्वी होत आहात याचा तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि येत्या आठवड्यात नक्की तुम्हाला स्वामींचा अनुभव येईल. आणि याआधी तुम्ही कधी स्वामींचा अनुभव घेतला आहे का ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की या संदेशाला विश्वासाने आणि आवडीने एक लाईक नक्की करा. आणि स्वामींचे असेच संदेश ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण असेच घेत राहा.
श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी माऊली आपल्या पाठीशी आहे. त्यांचे नामस्मरण घेणे आपले काम आहे. आपण त्यांचे नामस्मरण करत राहिले तर आपल्या आयुष्यात चमत्कार घडत राहतील. श्री स्वामी समर्थ.